नमस्कार मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला एक प्रॉब्लेम पाहूया. ठीक आहे. 3 मार्काला क्वेश्चन विचारते बरोबर 12th क्लास मध्ये. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. पहा काय म्हणताय क्वेश्चन, समजा बहुत ही चिल्लर क्वेश्चन आहे. y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ cos x प्लस पुन्हा अंडर रूट ऑफ cos x प्लस अंडर रूट ऑफ cos x प्लस डॅश 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 इन्फायनाइट. ठीक आहे. म्हणजे याच्याकडे या क्वेश्चनकडे पाहिला ना थोडंसं पाहूनच पहिलं म्हणते की या प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करायचा. पटला ना, म्हणजे पाहून फक्त वाटते असं. ठीक आहे. पण बिल्कुल चोलर क्वेश्चन है, अजिबात काही टेंशन घ्यायचं नाही. ठीक आहे. टेंशन नाही लेने का मुनिया को खाने का. ठीक आहे. अजिबात टेंशन नाही घ्यायचं. ठीक आहे. आता ऐका काय म्हणतात. हा जो क्वेश्चन आहे बिल्कुल पहिले प्रेमाने लिहू. शो आपल्याला हा दाखवायचा, दिला हा आणि शो आपल्याला हा दाखवायचा बरोबर. तर काय होईल पहा, y इज इक्वल टू अंडर रूट ऑफ लिहा पहिले cos x आणि प्लस cos x आणि प्लस दुनियाभर येणार, म्हणजे दुनियाभर म्हणजे दिवसभर येणारा cos x अंडर रूट मध्ये येणार. ठीक आहे. फिलहाल के लिए मी काय करतो आपण की तुम्हाला माहित आहे, जर सपोज दॅट x असेल आणि अंडर रूट ऑफ मध्ये y असेल. ठीक आहे. तर टप्पर जर उडवायचं असेल तर काय करतो आपण, स्क्वेअरिंग. हा टप्पर उडवणी आहे ना, तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ठीक आहे. ऑन बोथ साइड वापरतो. याचा फायदा काय होते की x स्क्वेअर आणि याचा टप्पर उडते बरोबर. तर बिल्कुल सेम कहाणी पहा इथं यूज करतो. काय करतो आपण की इथं सुद्धा करतो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. फायदा काय होईल पहा, इकडे जे आहे इकडे पहा हा वाला आपला बेसिक आहे. ठीक आहे. इकडे काय होईल पहा, स्क्वेअरिंग केल्यावर वाय स्क्वेअर. आता याचा वरचा जो टप्पर हा वाला दिसताय ना, फक्त एवढा उडल. पटलं ना, पुरे नाही उडतील बरं, नाही तर आपल्या घरचा नियम परिवाचा नाही. ठीक आहे. पटलं, हा फक्त वरच्या टप्पर उडल. तर काय होईल पहा, cos x आणि बाकी जे दुनियादारी आहे. ठीक आहे, जे जसा तसा येतच राहील. पहा बरं, हा फक्त हा एवढा टप्पर उडला स्क्वेअरिंग केल्यानंतर. ध्यान से देखो. ठीक आहे. तर cos x आणि cos x प्लस आणि cos x आणि चलता रहेगा का इनफायनाइट. ठीक आहे. इथपर्यंत डॅश डॅश डॅश. ओके. आता सुनो, एक गोष्ट दाखवत आपण इकडे y स्क्वेअर इज इक्वल टू cos x. ओके सर, माहित आहे. ठीक आहे. पण आता हे वाला जो पार्ट, हा वाला जो पार्ट आहे, चेक करा. हा जो पार्ट आहे ना सर, बिल्कुल असाच दिसताय का आपल्याला, चेक करा. ठीक आहे. असा, अरे हो सर, पहा ना, बिल्कुल असाच दिसता. ठीक आहे. अंडर रूट ऑफ cos x इनफायनाइट चालू आहे. ठीक आहे. म्हणजे सर मी याच्या ठिकाणी y लिहू शकतो ऑफकोर्स. ठीक आहे. कारण हा म्हणजे सावे ना, तर म्हणजे मी बढिया प्यार से आपल्याला प्लस लिहिन आणि प्लस नंतर y. आहा, टकाटक क्वेश्चन झाला. आता पहा, बिल्कुल इझी क्वेश्चन. आता काय करायचं, डिफरन्शिएट करा. ठीक आहे. विशेष क्लोज आहे ना, पहा काय करता, आता डिफरन्शिएट मारता. पहा ना का म्हणजे का होता आणि का झाला. ठीक आहे. पटलं ना, याला आपण तू काय होता असतो आणि काय झाला असतो म्हणता येईल बरोबर. ठीक आहे. आता ऐका पहा, y स्क्वेअर इज इक्वल टू cos x प्लस y बनला. बिल्कुल ओके. म्हणजे एवढा खतरनाक क्वेश्चन हा तर चोलर बनला. ठीक आहे. आता एक काम करता, याला मी डिफरन्शिएट करता विथ रिस्पेक्ट टू x. क्लिअर. तर काय येईल पहा, आता विथ रिस्पेक्ट टू x पहा, डेरिवेशन ऑफ इथं पहा विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वाय. आता काय होते, एक्स टू द पॉवर n सध्या तिथे वाय. आता काय एन एक्स फॉर्म्युला आहे ना, म्हणजे डेरिवेशन ऑफ एक्स टू द पॉवर n चा फॉर्म्युला nx n-1 आहे का ना. ठीक आहे. तर पहा चेक करा, एन एक्स म्हणजे आता इथे एक्स ना वाय आहे. ठीक आहे. nx n-1 पण वाय आहे. तर काय अगेन डेरिवेशन ऑफ वाय. ठीक आहे. पटलं ना, अगेन डेरिवेशन ऑफ वाय. cos x चा डेरिवेशन मायनस साइन एक्स आणि याचा डेरिवेशन प्लस dy बाय dx. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे. आता एक काम करतो, मी शो ठेवत आहो थोडासा. पहा इकडे, पहा इथं शायद या कोपच्यात होऊ शकते वाटल्यास. ठीक आहे. पहा ना, या कोपच्यात. ठीक आहे. काय करता पहा, इथं 2y जसा आहे तसाच याचा आन्सर dy बाय dx. ध्यान से देखो. ठीक आहे. आणि इथं पहा मायनस साइन एक्स. एक काम करतो ना, आता याच्यानंतर टाइमपास करण्यापेक्षा हे जे आहे टर्म इकडे म्हणजे मायनस, पहा ना, ही वाली टर्म मायनस dy बाय dx आणि पहा आता हा जो मायनस साइन एक्स तो तिकडेच राहील. ओके. विशेष नाही. पटला ना, मायनस साइन एक्स तिकडेच राहील. पटला. आता एक काम करतो पहा, आपल्याला जो क्वेश्चन पाहिजे. ठीक आहे. ओके. तर एक काम करतो पहा, इकडे 2y आणि -1 काउन, तर dy बाय dx आणि dy बाय dx कॉमन नाही निकल का. ध्यान से देखो. ठीक आहे. नाही निकल का कॉमन. पहा बरं, इथून dy बाय dx. ठीक आहे. आता एक काम करतो ना, इथं मी सॉल्व्ह करूनच घेतो कारण दिसत नाही. ठीक आहे. पटलं ना. ते काम करतो बघा, आता याच्यामध्ये सॉल्व्ह करता. आता आपण प्रूफ कडे लक्ष द्या. साइन एक्स पाहिजे, इकडे मायनस साइन एक्स आहे आणि इकडे 1 मायनस 2y पाहिजे. इथे 2y मायनस y. एक काम करतो, चेंज करतो पहा, म्हणजे हा मायनसच राहील आणि हा प्लसच राहील. कसं पहा. ठीक आहे. ध्यान से देखो. ठीक आहे. काय करता की पहिले dy बाय, एक काम करतो ना, इकडे लिहिता dy बाय dx इक्वल्स टू. ठीक आहे. नाही तर ब्लॅक पेन यूज करतो आपण.
का होईल की मायनस साइन एक्स डिवायडेड बाय किती 2y - 1. पण सर आपल्याला 1 - 2y पाहिजे. ते काम करतो बघा. ठीक आहे, dy/dx काहीच नाही करता मायनस साइन एक्स वरती राहू द्या. आता का होईल पहा, मी पहिलं 1 लिहितो -2y लिहितो कारण आपल्याला असं पाहिजे ना. मग आता कसं पाहू, तर मी काय म्हणली पहा की असं पाहू. पहा ना, मायनस इंटू प्लस मायनस आणि मायनस मायनस प्लस. ठीक आहे, हा उडल आणि आपला हा नंतर शो होऊन जाईल, विषय क्लोज. ठीक आहे, तर बाकी आपण ब्रेकचे बाद पाहू. ठीक आहे.